सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये एस रवींद्र चांगोळ शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन वतीने ठाणे महानगरपालिका निवडणुकामध्ये मी एक लोकशाही तत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित युगपुरुष महामानव, संविधान आणि घटनेचा मार्गदर्शक तत्वाचा, लोकशाहीचा पालन करणारा संविधान रक्षक, कायदा रक्षक, आरक्षण रक्षक, बुलपांथ, महाराष्ट्राचा सिंह, भारताचा रक्षक आणि भारताचा अग्निअस्त्र जळता निखारा. हा जळता निखारा गेल्या 5 वर्ष जळून जळून तप्ता निखारा झाला आहे. आणि या निखाऱ्याला कोणीही निवडणुकीपासून परावृत्त करणं, निवडणुकीमध्ये अपप्रचार करणं आणि निवडणुकीपासून अपक्षित पक्ष घोषित करणं असा काही प्रकार केला तर कायद्याचा रक्षक आहे मी, संविधानाचा रक्षक आहे, कायद्याचा रक्षक, भारताचा रक्षक आहे, भारताचं अग्निअस्त्र आहे. जर कायद्याने जर अंगावर पडला तो बेचिराग होऊन जाईल. हे तुम्हाला प्रत्यक्ष पहिला इशारा आहे. हा इशारा का दिलेला आहे? कारण ज्या महामानवाने संविधान घटनेने लोकशाही बनवली, स्वतंत्र भारताच्या देशामध्ये सार्वभौम लोकसभा, सर्वोच्च न्यायालय या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या सार्वभौम लोकसभा संसदेत जेव्हा कायदा बनतो, अध्यादेश निघतो, तो कायदा सर्वांना लागू असतो, बंधनकारक असतो. परंतु आज वर्तमान स्थितीमध्ये त्या कायद्याची, संविधानाची, लोकशाहीची मोडतोड करून कायद्यालाही न घाबरता, लोकशाहीला न घाबरता, संविधानाला नाही नियमबाह्य पक्ष प्रणाली लागू करायची, घटनाबाह्य पक्ष बनवायचे आणि निवडणुकीमध्ये मीच तो माझा खरा पक्ष आणि निवडणूक चिन्ह निशाणे पक्ष जाहीर करायचे आणि निवडणूक उभे करायचे. निवडणुकीत उमेदवार उभे नाही करायचे तर बिनविरोध निवडून आणायचे. बिनविरोध म्हणजे काय आहे मला कळलं नाही. बिनविरोध म्हणजे घाबरलेला उमेदवार, न लढता निवडून आलेला उमेदवार, त्याला बिनविरोध उमेदवार म्हणायचे, अशी त्याची व्याख्या आहे. बिनविरोध निवडून येणारा उमेदवार म्हणजे घाबरलेला उमेदवार, त्याची लढण्याची क्षमता नसलेला उमेदवार, त्याला लोकांना, जनसामान्यांना समोर जाण्याची ताकद नसलेला उमेदवार जो निवडून येतो तो बिनविरोध उमेदवार. म्हणजे तो अत्यंत घाबरलेला असतो आणि बिनविरोधासाठी घटनाबाह्य कायद्याचा उपयोग करून CID, ED, आयोग, नियमबाह्य तंत्रप्रणाली, निवडणूक निर्णय अधिकारी यांना हाताशी धरून समोरच्या प्रबळ पक्षाचा फॉर्म कसा बाद होईल, फॉर्ममध्ये त्रुटी शोधून त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आधी सेट केलेला असतो, सांगून ठेवलेला असतो की अमुक पक्षाचे फॉर्म बाद करायचे. फॉर्म चुकून बाद होत नाही तर तो बाद केला जातो. फॉर्म चुकून बाद होत नाही, तो निर्णय प्रणालीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी भ्रष्ट मार्गाने मिळालेला असतो सत्ताधारी पक्षाला. त्यामुळे तो फॉर्म हेतुपुरस्पर निवडणूक निर्णय अधिकारी बारीक रकान्यातल्या त्रुटी समजून तो बाद करतो. परंतु सत्ताधारी पक्षाचे उमेदवारांचे स्वाक्षरी नसलेले, अर्धवट भरलेले, कुठे हे प्रमाणित प्रमाणपत्र नसलेले, हमीपत्र नसलेले फॉर्म ग्राह्य दिले जातात.
आणि त्यांना बिनविरोध देखील निवडून आणले जातात. हा कुठेतरी लोकशाहीला, घटनेच्या संविधानाला, निवडणूक निर्णय प्रक्रियेला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. म्हणून बिनविरोध उमेदवार निवडून आणतात. जो बिनविरोध निवडून येतो तो उमेदवार तो घाबरलेला असतो, त्याला लढण्याची क्षमता नसते, जनतेला समोर जाण्याची क्षमता नसते. केवळ घटनाबाह्य पक्ष आणि सत्तेतून पक्ष, जे पक्ष फोडून आलेले असतात, ज्यांना संसदेचा कायदाही काय पडलेलं नाही, लागू होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयही महत्त्वाचे मानले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत पक्षीय निर्णय होत नाही दोन्ही पक्षाचा, मग तर शिवसेना उभाटा असो, शिवसेना एकनाथ शिंदे असो, राष्ट्रवादी शरद पवार असो, राष्ट्रवादी घड्याळ असो, या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयाकडून निवाडा होत नाही, निर्णय होत नाही, तोपर्यंत चारही पक्षांना आपापले उमेदवारी निवडणूक चिन्ह, प्रतिचिन्ह जारी करता येत नाही. ही निवडणूक प्रक्रियेचा नाही, ते कायद्याचा, सर्वोच्च न्यायालयाचा भाग आहे. आणि बिनविरोध उमेदवार निवडून करणे हा भ्रष्टाचारी प्रणालीचा हा एक भाग आहे. कारण सत्ताधारीमधले आज सत्तेत उपमुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये, तर सत्तेचा दबाव, केंद्राचा दबाव, मग CID, DG, ED, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन विरोधी पक्षांना यातून बाद करायचे हे षडयंत्र हे सत्ताधाऱ्यांनी आखलेलं आहे. तसं ठाण्यामध्ये घडलेलं आहे. या माझा तीव्र शब्दात निषेध आहे. महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, श्रम प्राधिकरण युनियन महाराष्ट्र, SC महामंडळ युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन वतीने मी जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो. जो बिनविरोधात निवडून येतो तो घाबरलेला उमेदवार असतो, लोकांच्या जनसमोर जाण्याची क्षमता नसते आणि त्याची पात्रता नसल्यामुळे तो भ्रष्ट मार्गाने बिनविरोध होतो. हा माझी संवेदना आहे, क्षमता ही माझे वाक्य आहे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय भारत.